नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा जो प्रश्न आपल्याला इतिहासामध्ये विचारला जातो तर त्याच्यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि यातलेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत. सो प्लीज हे प्रश्न नीट बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी चॅप्टर वाईज दाखवलेले आहे ते प्रश्न. सो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामधले क्वेश्चन्स आहेत. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवरती विचार करणारे संशोधन सुरू झाले. म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखनाबद्दल लिहायचं आहे. पुढे आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं का म्हटलं जातं. नेक्स्ट आहे व्होल्टेयर यांस आधुनिक इतिहासाचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 3 आहेत सहकारण स्पष्ट करा पहिल्या पाठामधले. दुसऱ्या पाठामध्ये आहेत प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो आणि गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने हे काही प्रश्न आहेत. त्यानंतर आपण पाहतोय थर्ड चॅप्टर. थर्ड चॅप्टर मध्ये पहिला क्वेश्चन आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. अनेक विषयांच्या संशोधनामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते आणि विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. चौथा पाठ आहे कलेच्या इतिहासाचा खोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. आणि दुसरा आहे चित्रकथेसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असते किंवा गरजेचे आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय पाचवा पाठ. त्या पाचव्या पाठामध्ये आहे प्रसार माध्यमांना मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते. तिसरा प्रश्न आहे सर्व प्रसार माध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. चौथा आहे वर्तमानपत्र ही माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले आहे. इथपर्यंत डन. हे आहे पाचव्या पाठातले प्रश्न. नेक्स्ट आहे सहावा पाठ. चित्रपट माध्यमामध्ये इतिहास हा विषय महत्वाचा आहे आणि संत एकनाथ यांची भारुडे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आहे खेळ आणि इतिहास सातवा पाठ. सध्याच्या काळामध्ये खेळाचे अर्थकारण बदलत चालले आहे आणि खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. त्यानंतर आहे आठवा पाठ. अलीकडच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणजेच बाहेर पर्यटन वाढत आहे आणि पर्यटनामुळे त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्या ठिकाणच्या म्हणजे ज्या ठिकाणी पर्यटन होते त्या ठिकाणच्या. सो हे झाले 2 कारणे लिहा किंवा सहकारण स्पष्ट करा. नेक्स्ट आहे 9वा पाठ. अभिलेखागारे आणि ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके किंवा इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात त्याबद्दल तुम्हाला लिहायचे आहे. आणि दुसरं आहे विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने हे काही कारणे लिहा जे अतिशय महत्वाची आहेत. याच्या आधी ऑलरेडी मी महत्वाचे एमसीक्यूज कोणते आहेत आणि त्यातलेच एमसीक्यूज तुम्हाला एक्झामला येणार आहेत. सो आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. त्यासोबतच चुकीची जोडी ओळखा, संकल्पना चित्र कोणते एक्झामला येणार आहेत हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहत असाल. इव्हन मी तुम्हाला कोणते चॅप्टर स्किप करायचे याबद्दल सुद्धा सांगितलेलं होतं. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहताय आणि हाही व्हिडिओ तुम्हाला तेवढाच हेल्पफुल राहील. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला पुस्तकामध्ये किंवा डायजेस्टमध्ये सरळ पाहायला मिळणार आहेतच. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि अशाच पद्धतीने अजून कोणते व्हिडिओज मी अपलोड केले पाहिजेत इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोलासाठी या सगळ्याची उत्तरं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. Thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.